वक्षस्थले कौस्तुभम् नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणम् सर्वांगे हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपाल चूडामणि करारविन्दे पदारविन्दे मुखारविन्दे विनिवेशयन्ति वटासपत्रस्य पुटीशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि सुखावसाने इदमेव सारं दुःखावसाने इदमेव गेयम् देहावसाने इदमेव जाप्यम् गोविन्द दामोदर माधवेति माता यशोदा हरि को पुकारे जागो उठो गोविंद नैन खोलो माता यशोदा हरि को पुकारे जागो उठो मोहन नैन खोलो द्वारे खड़े गोप बुला रहे हैं द्वारे खड़े गोप बुला रहे हैं गोविंद दामोदर माधवेति हे कृष्ण यादव हे सकेति गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे
विश्वोत्पत्त्या दिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ही भागवत कथा प्रारंभ होतीये ते निमित्त म्हणजे आपल्या पाटील परिवारामध्ये आजचा हा कार्यक्रम ज्या मुलाचं आजचं हे प्रथम दुसरं तिसरं चौथं आणि आजचं हे 5वं पुण्यस्मरण आणि 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज ही भागवत कथा या ठिकाणी या परिवाराने आयोजित केलेली आहे। स्वर्गीय चिरंजीव वैभव जयवंत पाटील या मुलाच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही कथा होती। आजचा पहिला दिवस आहे आणि मला वाटतं ही भागवत कथा आपल्या घरामध्ये पहिल्यांदाच होती आणि यापूर्वीही भगवंताचं नामस्मरण करून या ठिकाणी पुण्यस्मरण केलेलं आहे आणि ही समाप्ती अशा पद्धतीने करावी या हेतूने या भागवत कथेचं आयोजन आपण केलेलं आहे। जीवनामध्ये भागवत कथा हे खूप मोठं वैभव आहे, नाव सुद्धा वैभव आहे आणि हे वैभव प्राप्त करून घ्यायचं असेल जीवनामध्ये आणि वैभव जर कोणता असेल तर तो मोक्ष आहे। तो मोक्ष त्या मोक्ष स्वरूपाला आपल्याला जायचं असेल तर जीवनामध्ये श्रीमद भागवत कथा श्रवण जर केली तर मोक्षाची प्राप्ती होते। ज्या पद्धतीने परीक्षिती राजाने श्रीमद भागवत शुकदेवांच्या मुखातून श्रवण केलं आणि 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीचा उद्धार झाला, मोक्ष प्राप्त झाला। अगदी त्याच पद्धतीने या 7 दिवसामध्ये आपण मोक्षापर्यंत जाणार आहोत। श्रीमद भागवताचे 7 दिवस हे 7 तत्वांचे 7 तत्व मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। समजण्यासाठी थोडंसं कठीण जाईल, परंतु मी तुम्हाला सांगेल की नंतर याशिवाय तुम्हाला करमणार नाही। असा कोणाकोणाचा अनुभव आहे की पहिल्या दिवशी कथा ऐकली, दुसऱ्या दिवशी ऐकली आणि हळूहळू ती कथा अशी आपल्या चेतनामध्ये फिट होऊन जाते की पुन्हा त्याशिवाय करमत नाही। म्हणून मी तुम्हाला विश्वास देईल या 7 दिवसामध्ये आपण खूप आनंद घेणार आहोत। साक्षात परब्रह्म तत्व या ठिकाणी आपल्याला प्रगट झाल्यासारखं वाटेल एवढा श्रीमद भागवताचा आनंद आपल्याला घेता येईल, परंतु तो समोरचा सुद्धा त्या ठिकाणी तेवढा सहभागी होणं या कथेमध्ये गरजेचं आहे। आपण बघतो की श्रीमद भागवत कथेचं महात्म्य पहिल्या दिवशी सांगितलं जातं, तर श्रीमद भागवत हा केवळ ग्रंथ नाही तर अनेक साधू संत महात्म्यांनी तर याला साक्षात ब्रह्म म्हटलेला आहे। तेन यम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे। प्रत्यक्ष भगवंताची वाङ्मयी मूर्ती म्हणजे हे भागवत आहे। एकदा भगवान विष्णू वैकुंठ धाम गमन करतायत तेव्हा उद्धवजींनी भगवान विष्णूची प्रार्थना केली की हे भगवान, हे प्रभू, आपण आपलं अवतार कार्य थांबवून आपलं अवतार कार्य विश्राम देऊन हे वैकुंठ धाम गमन करत आहात, परंतु आपल्या प्रतिपादित धर्माचं आणि आपल्या सुंदर स्वरूपाचं दर्शन आपल्याला कुठं मिळेल, आम्हाला कुठं मिळेल? त्यावेळेस भगवंताने उत्तर दिलं की उद्धवा, ज्यांना असं वाटेल की मी इथं नाहीये, जे मला शरीर रूपाने बघतात त्यांना असं वाटेल की मी या ठिकाणी नाहीये, परंतु जे मला तत्व रूपाने अनुभवतात त्यांना मात्र त्यांच्या लक्षात येईल की मी कुठं चाललो नाहीये, तर मी या भागवतामध्ये तिरोध्याय प्रविष्टोहम श्रीमद भागवतार्णवम।
मी तर या भागवतामध्येच प्रविष्ट आहे. भागवताची दशम स्कंद ही भगवंताची 12 अंग आहेत. आपण बघतो की शास्त्राने जसं गायलेलं आहे, हरि ओम सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षः, जसं की भगवंताच्या सहस्त्र रूपाचं वर्णन केलेलं आहे. भगवंताचे ते सहस्त्र हात असतील, भगवंताचं ते सहस्त्र स्वरूपाचं ते विस्तारित जे रूप आहे ते भागवताच्या 12 अंगांनी पुढे आलेलं आहे. श्रीमद भागवत रूपाने ते पुढे आलेलं आहे. श्रीमद भगवंताचं मत आहे. आपलं मत आज एक आहे तर उद्या ते बदलतं. आपलं मत हे परिवर्तनशील आहे, परंतु भगवंताचं मत हे 5000 वर्षापूर्वीही तेच होतं आणि 5000 वर्षानंतरही तेच राहणार आहे. म्हणून या ठिकाणी श्रीमद भागवतामध्ये पहिल्यांदा तर महात्म्य सांगितलं, कारण कोणत्याही गोष्टीचं महत्त्व कळाल्याशिवाय त्यावरती प्रेम निर्माण होत नाही. कोणत्याही जोपर्यंत एखाद्या गोष्टीचं महात्म्य महत्त्व कळत नाही तोपर्यंत त्या गोष्टीवरती प्रेम निर्माण होत नाही, लक्षात घ्या. आणि जर एखाद्या गोष्टीचं महात्म्य कळत नसेल तर प्रेम नाही निर्माण झालं तर त्या गोष्टीचं महत्त्वही कळत नाही. आपण एवढं सकाळपासून संध्याकाळपर्यंत बेदुनिचार करण्यात आपलं जीवन जातं, कारण महत्त्व कळालंय ना, की जीवन त्यावरती चाललंय. अर्थ जे 4 पुरुषार्थापैकी एक आहे अर्थ, जीवन त्यावरती चाललंय, म्हणून तर आपण त्याच्यासाठी धडपडतोय. श्रीमद भगवंताचं मत आहे. काय आहे श्रीमद भागवत? काय आहे? भा म्हणजे भाग्योदय. भा म्हणजे भाग्योदय. मग भाग्योदय कुणाचा झाला? राजा परीक्षितीचा. किती दिवसामध्ये? 7 दिवसामध्ये. 7 दिवसामध्ये राजा परीक्षितीला मोक्ष दिला श्रीमद भागवताने. मी तर असं म्हणेल की आपण ऐकलंही असेल, माणसाला कसं जगायचं हे रामचरितमानस शिकवतं आणि श्रीमद भागवत हे माणसाला कसं मरायचं हे शिकवतं. महाभारत नीती देतं, रामायण रीती देतं आणि श्रीमद भागवत प्रीती देतं. रामायण कसं जगायचं हे शिकवतं, पण श्रीमद भागवत हे कसं मरायचं हे शिकवतं. अजून ह्याला अधिक सुंदरतेने जर मांडायचं झालं तर रामायण हे कसं जगायचं हे शिकवतं, परंतु श्रीमद भागवत आपल्या मरणाला मोक्ष कसं बनवायचं हे अवश्य शिकवतं. आपल्या लक्षात येते ना मी काय म्हणते ते? भले नसेल गर्दी, परंतु दर्दी लोक आहेत असं मला वाटतं. हा भाग्योदय. गर्वहरण राजा बली व वर्णन. कोणाचं वर्णन? श्रीमद भागवत हे 10 लक्षणाचं वर्णन करतं. कोणती 10 लक्षणं आहेत? अत्र सर्ग विसर्ग स्थान मूतय ईशानुकता मन्वंतरीशा. या 10 लक्षणाचं वर्णन श्रीमद भागवत करतं. आणि त म्हणजे तुर्यावस्था, जी तुम्हा आम्हाला सर्वांना प्राप्त होणार आहे. एक क्षण असा आहे भागवतामध्ये की मी तुम्हाला विश्वास देईल या 7 दिवसामध्ये तो अनुभव आपण नक्की करू. आम्ही सर्व करू, विश्वासाने करू. म्हणजे कुठल्याच गोष्टीचा विचार नाही ना, चांगला नाही वाईट, लेवल द्यायची गरज नाही है ना. म्हणजे आपण जीवनामध्ये पूजा करतो, आध्यात्मिकता अवलंबतो, आध्यात्मिकतेकडे वळतो कुठल्या तरी भीतीने किंवा कुठल्या तरी अपेक्षेने. कुठल्या तरी भीतीने म्हणजे मला नरक तरी मिळणार नाही ना, आणि कुठल्या तरी अपेक्षेने म्हणजे मला स्वर्ग पाहिजे. हा,
असे स्वर्ग नरक लावणारे जे काही लेबल मंडळी आहेत ना, त्यांना मी सगळ्यांना सांगू इच्छिते की आजचेच कर्म हे आपलं भविष्य ठरवतात. आजचेच योग्य कर्म ज्यावेळेस भूतकाळामध्ये जमा होतात त्यावेळेस ते आपल्याला आनंद देतात आणि भविष्य काळात जमा होतात त्यावेळेस ते आपल्याला सुख देतात. आजचेच अयोग्य कर्म जेव्हा भूतकाळामध्ये जमा होतात त्यावेळेस ते आपल्याला दुःख पश्चाताप देतात आणि भविष्य काळात जमा होतात त्यावेळेला ते आपल्याला चिंता देतात. आजचेच अयोग्य कर्म भूतकाळात दुःख देतात, पश्चाताप देतात आणि भविष्य काळात चिंता देतात. आणि आजचेच योग्य कर्म भूतकाळात दुःख देत नाहीत, आनंद देतात आणि भविष्य काळात सुख देतात. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल, पहिला दिवस आहे महात्म्याचा, दुसरा दिवस आहे अधिकाराचा. की श्रीमद भागवतावरती कोणाकोणाचा अधिकार आहे? मी तर असं म्हणेल की ज्या व्यक्तीची विवेक बुद्धी आहे अशा प्रत्येक व्यक्तीचा श्रीमद भागवतावरती अधिकार आहे. असं काही नाही, बिनु हरी कथा मिलत नाही संता, संत मिलत नाही बिनु भगवंता. कारण हरीची कृपा झाल्याशिवाय सत्संग मिळत नाही आणि सत्संग झाल्याशिवाय विवेक नाही. म्हणून श्रीमद भागवतावरती प्रत्येकाचा अधिकार आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. पहिला दिवस महात्म्याचा, दुसरा दिवस अधिकाराचा, तिसरा दिवस आहे संस्काराचा. आपण बघतो की तिसऱ्या दिवशी ध्रुवचरित्र काय येतं, प्रल्हाद चरित्र येतं, ध्रुवचरित्र येतं. कारण तिसरा दिवस हा संस्काराचा आहे, चौथा दिवस आहे साक्षात भगवान श्रीकृष्णाच्या प्रागट्याचा आणि पाचवा दिवस आहे ज्या वेळेला आपण आपल्या हृदयामध्ये भगवंताचं प्रागट्य होतं त्यावेळेस त्याचं पालन पण करायला पाहिजे. पाचवा दिवस आहे पालनाचा. सहावा दिवस आहे चिंतने चिंतने तद्रूपतः. ज्याचं आपण चिंतन करतोय त्या तत्वामध्ये एकरूप होण्याचा सहावा दिवस आहे रुक्मिणी स्वयंवराचा. आणि सातवा दिवस तर मोक्षाचा आहे. या प्रत्येक दिवसाचा आनंद आपण मोक्षापर्यंत येईपर्यंत घेतला पाहिजे आणि तो घेणं गरजेचं आहे. मी तर असं म्हणेल की सहभागी होणं गरजेचं आहे. त्याकरता सहभागी झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? सहभागी झालं पाहिजे. बस. या माईकने किती कथा ऐकल्या? भरपूर. अंदाजे 1 2 4 5 10 10 कथा ऐकल्या म्हणू आपण. तरी नाही सुधारला हा माईक. माईकचा माईक आहे ऐकी नाही. म्हणजे साऊंड बद्दल नाही बोलत बरं का मी. फार सुंदर, खूप सुंदर. कौतुक करावं तेवढं कमी. खूप सुंदर माईकचा माईक आहे. मग का नाही सुधारला? का मनुष्य नाही झाला? का बरं? निर्जीव आहे. काय आहे? निर्जीव आहे. बरोबर आहे ना. मी पण तुम्हाला तेच सांगते. भागवत कथेमध्ये येऊन पण जो सहभागी होत नसेल कदाचित तो निर्जीव असेल. बरोबर ना? कदाचित तो निर्जीव असेल. म्हणजे सहभागी होता येत नाही. मी तुम्हाला सांगितलं पहिला दिवस महात्म्याचा, दुसरा दिवस अधिकाराचा, तिसरा संस्काराचा, चौथा प्रागट्याचा, पाचवा पालनाचा, सहावा चिंतने चिंतने तद्रूपतेचा आणि सातवा मोक्षाचा. आपण या ठिकाणी आलो, खऱ्या अर्थाने आपण स्वतःला शाबासकी द्यायला पाहिजे की नाही कोणी आलं निदान आपण तरी आलो. बरोबर. श्रीमद भागवत कथा हे स्वतःला शाबासकी द्यायला शिकवतं. बरोबर ना? की खूप चांगलं काम केलं या ठिकाणी आपण आलोय. यापेक्षा अजून काय चांगलं कार्य असू शकतं? बरोबर ना? काही लोक बऱ्याच ठिकाणी मला विचारतात की ताई श्रीमद भागवत कथा ऐकल्याने जीवन बदलतं का? मी त्यांना नेहमी सांगत असते की
श्रीमद भागवत कथा ऐकल्याने जीवन बदलो ना बदलो, जीवन बदलतं की नाही मला माहिती नाही, पण दृष्टी मात्र नक्की बदलते. काय बदलते? दृष्टी मात्र नक्की बदलते. हे जग तसं दिसत नाही जसं आहे, हे जग तसं दिसतं जसं आपल्याला पाहायचं आहे. ह्या डोळ्यांकडूनच शिका ना. आहे ब्लॅक अँड व्हाईट पण कलरफुल जग पाहतं. आहे ब्लॅक अँड व्हाईट पण कलरफुल जग पाहतं. एक राजा, त्याला आजार झाला आणि आजार झाल्यानंतर तो वैद्यांकडे आला आणि वैद्यांना म्हणाला, वैद्य बुवा मी खूप आजारी आहे, याच्यावरती काहीतरी पर्याय सांगा. तेव्हा वैद्य बुवांनी सांगितलं की याच्यावरती एकच पर्याय आहे, सगळीकडे निळं बघायचं. काय करायचं? सगळीकडे निळं बघायचं. मग त्याने काय केलं? त्याने सगळ्याला निळा रंग दिला. राणीलाही निळा रंग देऊन टाकला, प्रजेला निळा रंग, सगळ्याला निळा. आणि विचारलं वैद्यांनी, अहो राजेसाहेब आजार तर बरा होत आलाय, याकरता काय केलं आपण? सांगितलं त्यांनी, सगळीकडे निळा रंग देऊन टाकला. तेव्हा वैद्य बुवा म्हणतात, अरे भल्या माणसा, ह्याला त्याला निळा रंग देण्याऐवजी डोळ्यावरती जर निळ्या रंगाचा चष्मा चढवला असता तर सगळं निळं दिसलं असतं की. तो आनंदाचा, तो चैतन्याचा चष्मा इथं प्रदान केला जातो. आणि परमनंट आहे, निघणार नाही, सुटणार नाही, काळजी करू नका. या ठिकाणी तुम्हाला जो चष्मा मिळणार आहे तो शाश्वत आहे. भागवत कथा हे आपल्याला शाश्वत आनंद देते, स्वयंसिद्ध आनंद देते, साधनजन्य नाही. एखादं साधन आपल्या घरी आणलं पण तो आनंद कुठपर्यंत आहे? तो तिथपर्यंतच आनंद मर्यादित आहे की जोपर्यंत ते साधन आहे. पण श्रीमद भागवत कथा हे आपल्याला साधनजन्य आनंद देत नाही, तर स्वयंसिद्ध आनंद देते, स्वयंसिद्ध आनंद देते. तुम्ही जिथं असाल तिथं तो आनंद अनुभव करू शकाल. आनंद तुमच्या मागे मागे धावत येईल. अनेकदा तुम्ही ऐकलं असेल, वारंवार आपण ऐकतो, पण पुन्हा मी सांगू इच्छिते की श्रीमद भागवत कथा ही केवळ एका ग्रंथ पुराणातली कथा समजू नये. तर श्रीमद भागवत कथेतील एक एक कथा, एक एक सूत्र आहे आपल्या जीवनाला कसं उन्नत करायचं, आपल्या जीवनाला वर्तमान क्षणामध्ये आणून कसं आनंद जगायचं. हे जगदाता विश्वविधाता, हे सुख शांति निकेतन में, हे जगदाता विश्वविधाता, हे सुख शांति निकेतन में. विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. जो सत्स्वरूप आहे,
आनंद रूप आहे, जो सत्स्वरूप आहे, जो नेहमी आहे, जो सदैव आहे, चैतन्य घन परमात्मा आहे, जो निर्गुण निर्विकार परब्रह्म स्वरूप असणारा हा भगवान परमात्मा कधी समजला असता? तो निर्गुण परब्रह्म परमात्मा समजण्याच्या पलीकडची स्थिती संतांनी आम्हाला प्रदान केली की निर्गुण ब्रह्म समजायला कठीण जातंय ना, मग समोरचा भाकरीचा तुकडा पळवून नेणाऱ्या श्वानाला देखील म्हटलं, रे विठ्ठला जरा थांब, कोरडी भाकर खाऊ नको, जरा तूप लावून खा. म्हणजे हे दृष्टी श्रीमद भागवत आपल्याला प्रदान करतं. म्हणून मी सांगितले, मी नेहमी या गोष्टीवर वारंवार या गोष्टीवरती येणार आहे की श्रीमद भागवत कथा आपलं जीवन बदलो ना बदलो, परंतु आपली दृष्टी मात्र नक्की बदले. आपली परिस्थिती बदलो ना बदलो, पण आपली मनस्थिती मात्र नक्की बदलेल. आणि ज्याची मनस्थिती बदलली, ज्याची दृष्टी बदलली, त्याची जीवनामध्ये दृष्टी, विचार आणि स्थिती यावरती सगळं अवलंबून आहे. अनेक संत महात्म्यांनी, साधू महात्म्यांनी एक उदाहरण दिलं. ते उदाहरण मला अत्यंत प्रिय आहे आणि मी सांगत असते, नेहमी मनापासून आवर्जून सांगत असते की कुलूप जर उघडायचं असेल तर कुलूप उघडण्यासाठी अथवा कुलूप बंद करण्यासाठी आपण वेगवेगळ्या चाव्यांचा प्रयोग करत नाही. करतो की नाही करत? कुलूप उघडणे असो अथवा कुलूप बंद करणे असो, चावी तर एकच असते ना. मन एव कारणा बंधन, मन एव कारणा मुक्ती. कुलूप उघडणे असो किंवा कुलूप बंद करणे असो, चावी तर एकच आहे. भिन्न भिन्न चाव्यांचा प्रयोग होत नाही. अगदी तसंच बंधन असो किंवा मुक्ती असो, या मनाचा अनुभव घ्यायचा असेल तर हे एकच मन पुरेस आहे. हे एकच मन आपल्याला बंधन किंवा मुक्तीचा अनुभव करून देऊ शकतं. किती गंमत आहे बघा ना. चावी जर अशी फिरवली, मनाला जर असं फिरवलं, चावी जर फिरवली तर कुलूप बंद होतं, मनामध्ये बंधनं निर्माण होतील. पण तीच चावी जर योग्य दिशेने फिरवली तर तेच कुलूप उघडल्या जाईल. ती चावी जर विरुद्ध दिशेने फिरवली तर मनामध्ये राग निर्माण होईल. पण तीच चावी जर योग्य दिशेने फिरवली तर मनामध्ये अनुराग निर्माण होईल. मन एव कारण बंधन, तेच मन कारण आहे मुक्तीसाठी आणि तेच मन कारण आहे बंधनासाठी. काही लोक म्हणतात की ताई, या मनाला किती जरी कथेमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तरी 3 तासाच्या कथेमध्ये मन कसंच बसत नाहीये. 2 तासाच्या कथेमध्ये हे मन कसंच बसत नाही. पण 2 तासाचा आवडता पिक्चर पाहताना बसतं ना. मन एव कारण बंधन. एक फार सुंदर मी तुम्हाला सांगेल. एक नातू आजोबांना म्हणाला की आजोबा, गेली 5 वर्ष झालं तुम्ही जसं करता तसं मीही करतो. तुम्ही जसं भागवत कथा वाचायला बसता, श्रीमद भागवत वाचायला बसता, तसं मीही वाचतो. तुम्ही जशा पद्धतीने बसता, जसं वाचता तसं मीही बसतो, तसा मीही वाचतो. तुम्ही ज्या प्रकारे वाचता, ज्या लयीत, ज्या चालीमध्ये वाचता, त्याच चालीमध्ये, त्याच लयीमध्ये मी पण वाचतो. पण तुमच्यामध्ये बदल, माझ्यामध्ये बदल जो काही असेल, मला ते कळत नाही. श्रीमद भागवत मला ते समजत नाही, माझ्या ते लक्षात राहत नाही. मग याचा वाचून ऐकून फायदा तरी काय? काय म्हटलं? याचा वाचून ऐकून फायदा तरी काय? त्यावेळेस आजोबा हुशार होते. आजोबांनी सांगितलं, बाळा, ती टोपली आहे ना ज्याच्यामध्ये आपण कोळसे साठवतो, ती कोळसे ठेवून ठेवून काळी झालेली ती टोपली जरा घेऊन ये. त्यावेळेस त्या नातवाने ती टोपली आणून अशी पुढे केली. आजोबा आणली. बाळा, बाजूला नदी,
त्या नदीतून ती टोपली जाऊन पाण्याने भरून आण जा. दर्भाची टोपली येते. परडी परडी आपल्याला माहिती असेल. दर्भाची टोपली परडी. आता तो छोटा नातू पळत पळत गेल्यानंतर ती परडी अशी त्या नदीमध्ये अशी बुडवली. पाणी आणण्याचा यत्न केला, पण त्या परडीतून सगळं पाणी खाली निघून गेलं, गळून गेलं. ते रिकामी टोपली आणली, आजोबांपर्यंत आला. आजोबा पाणी खाली. बाळ नीट प्रयत्न कर, जा, पुन्हा जा. पुन्हा गेला, पुन्हा ती टोपली त्या नदीच्या पाण्यामध्ये बुडवली. पुन्हा ती पाणी आणण्याचा प्रयत्न केला, आजोबांपर्यंत आला. आजोबा पाणी खाली. अरे बाळ, तू नीट प्रयत्न करत नसेल, तू आणखी जा, आणखी पुन्हा प्रयत्न कर, जा. पुन्हा गेला, पुन्हा पाणी आणण्याचा पुन्हा प्रयत्न केला. टोपली अशी पाण्यातून वर काढली, पण ते पाणी सगळं गळून गेलं. आजोबा पुढे ती टोपली आणून ठेवली. आजोबा म्हणतात, बाळा थांब, मीच पाहतो तू प्रयत्न करतोय का नाही, तू यत्न करतोय का नाही, मीच पाहतो म्हटले. आजोबा दारामध्ये उभे राहिले. तो गेला, ती टोपली पुन्हा त्या पाण्यामध्ये बुडवली, परंतु सगळं पाणी त्यातून निघून गेलं, गळून गेलं. पाणी त्याच्यामध्ये मावत नव्हतं. पुन्हा धावत धावत आजोबांपर्यंत आला. आजोबा, नाही, त्यामध्ये पाणी बसत नाहीये, ते निघून जातंय. तेव्हा मात्र आजोबा उत्तर देतात, बाळा, पाणी साठवण्याच्या नादात तुला एक गोष्ट समजली नाही बघ. पाणी साठवण्याच्या नादात तू एक गोष्ट विसरलास. एका गोष्टीकडे तुझं दुर्लक्ष झालं बाळा. एक गोष्ट मात्र पाणी साठवण्याच्या नादात तुझ्याकडून सुटली, आणि ती गोष्ट अशी होती की जी टोपली त्या कोळशाने काळी कुळकुळीत झाली होती, ती टोपली वारंवार पाण्याच्या सानिध्यात गेल्यामुळे ती टोपली पूर्णतः स्वच्छ झाली होती, ज्या प्रकारे आत्ता बाजारातून आणली असेल. तात्पर्य हेच आहे. तात्पर्य हेच आहे. तुम्ही श्रीमद भागवत कथा वाचत असाल, ऐकत असाल, तुम्ही श्रीमद भागवत गीता वाचत असाल, कथा ऐकत असाल, वाचण्याचा प्रयत्न करत असाल, समजत नसेल, लक्षात राहत नसेल, काळजी करू नका. आपण साठवण्याकडे लक्ष देतोय, पण एका दृष्टीने आपण बघत नाहीये, स्वच्छतेची प्रोसेस चालली आहे. स्वच्छतेची, शुद्धीकरणाची प्रोसेस चालू आहे. आता तुम्ही घरी जा. घरी गेल्यानंतर एक काम करा, एक प्रयोग करा. एका गढूळ पाण्याचा ग्लास घ्या. त्या ग्लास मध्ये पाणी टाका. काय होईल? लक्ष आहे ना? काय होईल? ग्लास मध्ये ते गढूळ पाण्याचा ग्लास भरलेला आहे, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी टाका. काय होईल? गढूळ होईल. पुन्हा स्वच्छ पाणी टाका. स्वच्छ पाणी टाकत राहा. स्वच्छ पाणी टाकत राहा. काय होईल? एक वेळ अशी येईल की ते गढूळ पाणी निघून जाईल आणि त्या ठिकाणी स्वच्छ पाणी. बरोबर ना? हे मन कितीही विकारांनी भरलेलं असू द्या, त्याला इथं आणून तरी बसवा तरी खरं. इथं या तरी खरं. इथं येऊन बसा तरी खरं. हे मन कितीही विकारांनी भरलेलं असू द्या, स्वच्छतेची प्रोसेस, शुद्धीकरणाची प्रोसेस आपोआप सुरू होऊन जाईल. काहीही करण्याची गरज राहणार नाही. बिनु हरी कथा मिलत नाही संता, संत मिलत नाही बिनु
म्हणतात बिनु हरी कृपा मिलत नाही संता, संत मिलत नाही बिनु भगवंता। बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभन सोई। राम सिया राम सिया राम बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई। संतांची संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पद्धती। थर्मोडायनामिकचा एक नियम आहे की तवा गरम झाल्यानंतर ज्यावेळेस त्या तव्यावरती सराटा ठेवला जातो, त्यावेळेस तो सराटा त्या तव्याच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर गरम होतो। अगदी त्याच प्रकारे ज्या संतांनी आपलं हृदय शुद्ध करून घेतलेलं आहे, आपलं चित्त शुद्ध केलेलं आहे, अशा संतांच्या सानिध्यामध्ये श्रीकृष्ण कथेमध्ये जर आपण बसू तर या चित्त शुद्धीच्या प्रक्रियेला आपोआप सुरुवात होईल। बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभन सोई। राम सिया बिनु हरि कथा बिनु हरि कथा बिनु हरि कृपा मिलत नहीं संता, संत मिलत नहीं बिनु भगवंता। राम सिया राम सिया राम जय जय राम। राम सिया राम जय जय राम। बिनु हरि कृपा मिलत नाही संता, संत मिलत नाही बिनु भगवंता। म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक सत्संग जर आपल्याला मिळाला तर जीवनामध्ये विवेक सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याध्ये तवे तापत्रय विनाशाय, तिन्ही तापांचा नाश करणारी ही कथा आहे। आदि भौतिक, आध्यात्मिक, आदि दैविक हे जे तीन ताप आहेत, अशा तापांचा विनाश करणारी ही कथा आहे। ताप आणि पाप यामध्ये भरपूर अंतर आहे। ताप हे पापाचं फळ आहे, पण हे फळाचं जे कर्मबीज आहेत ते नष्ट करणारी ही श्रीमद भगवती कथा आहे। आणि म्हणून श्रीकृष्णाय वयम नमः समर्पणाचा आनंद देणारी आहे, आनंद तत्वाचा अनुभव करवणारी आहे। या श्रीमद भागवत कथेचं मुख्य आराध्य दैवत कोण आहे? भगवान श्रीकृष्ण। आणि श्रीमद भागवत कथेचं मुख्य आचार्य आहेत शुकदेवजी महाराज। भागवत कथेचे वक्ता, श्रोता वक्ता अनेक आहेत। सुरुवातीला तर ही कथा प्रदान केली भगवान श्री नारायणांनी ब्रह्माजींना ही स्वतः प्रदान केली कथा। पहिल्यांदा भगवान श्री नारायणांनी ब्रह्माजींना ही कथा प्रदान केली। कशासाठी? का? सृष्टीचा विस्तार करण्यासाठी। त्यानंतर ब्रह्माजींनी ही कथा सनकादिकांना दिली। सनकादिकांना का दिली? कारण प्रचार होण्यासाठी, प्रसार होण्यासाठी।
त्यानंतर सनकादिकांनी प्रचार होण्यासाठी, सृष्टीचा विस्तार होण्यासाठी घेतलेली ही कथा देवर्षी नारदांना भक्तीचं दुःख दूर करण्यासाठी दिली. त्यानंतर देवर्षी नारदांनी ही कथा वेद महर्षी व्यासांना दिली. कशासाठी? का तर त्याचा प्रचार व्हावा, प्रसार व्हावा. व्यास म्हणजे ज्यांचा स्वभावच आहे विस्तार. व्यास म्हणजे विस्तार. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. व्यास महर्षीचं नाव आलं. हे मुख्य पात्र आहे श्रीमद भागवत कथेतलं. त्यानंतर व्यास महर्षींनी हीच कथा शुकदेवजी महाराजांना दिली. का? कारण ज्यावेळेस कलियुगाचा प्रारंभ झाला, यत्र घोरेर कलियुगो, सर्वत्र जेव्हा कलियुगात मध्ये घोर त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, ते घोर संपवण्याच्या हेतूने ही श्रीमद भागवत वाङ्मयी भगवंताची कथा वार्ता. त्यानंतर हीच कथा शुकदेवजी महाराजांनी परीक्षिती राजाला प्रदान केली, परीक्षिती राजाला दिलेली आहे. आणि परीक्षिती राजा हे या कथेचे मुख्य श्रोता आहेत आणि शुकदेवजी महाराज या कथेचे मुख्य वक्ता आहेत. कारण या दोघांमध्ये झालेली ही जी कथा आहे ही मोक्षाची कथा आहे. याचा हेतू म्हणजे केवळ मोक्ष आहे. काय आहे? मोक्ष आहे. यत्र द्वार यज्वार, या ठिकाणी सगळे यजमान आहेत, यात काही शंका नाही. या ठिकाणी सगळे परीक्षितच आहेत, यातही काही शंका नाही. आणि ही श्रीमद भागवत हरी कथा अनंत आहे. ही कथा मोक्षाची आहे. आणि जेव्हा कथा ही मोक्षासाठी होत असते त्यावेळेस त्यातून एक विशेष आनंद, एक विशेष हेतू, त्या कथेला एक विशेष बहर येत असतो. लक्षात घ्या, जेव्हा ही कथा भक्ती करता होत असते त्यावेळेस त्याचा अनुभव आणि त्याचा विस्तार आपण पुढे करणारच आहोत. श्रीमद भागवताचे मुख्य आचार्य आहेत यम प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजहाव पुत्रेति तन्मयतया तरोभिनदु स्तम सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. मुख्य आचार्य आहेत शुकदेवजी महाराज. शुकदेवजी महाराज हे जन्मतःच ब्रह्मचिद्ध आहेत, ज्यांनी जन्माला आल्या आल्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून निघून गेले. अशा शुकदेवजी महाराजांना प्रणाम. व्यास महर्षींना सुद्धा प्रणाम. आणि आता कथेला प्रारंभ होत आहे. नैमिषे सुतमासेन मभिवेदात महामते गदामुद्रसास्वादं कुशलश्रवणको ब्रवीत्. नैमिष्य 7 अरण्यापैकी जे एक अरण्य आहे ते नैमिष्यारण्य आहे. ज्या नैमिष्यारण्यामध्ये ब्रह्माजींच्या रथाचं चाक थांबलं, जिथं मनोमय चक्र थांबतं, तिथपासूनच कथेला सुरुवात होते. खरी कथेला सुरुवात आता इथून झालेली आहे. तर नैमिष्यारण्यामध्ये अनेको त्या ठिकाणी सूतजी शौनकादी महाराजांचा संवाद चालू आहे. अनेको शौनकादी महामुनी महापुरुषी गण विराजमान. तेवढ्यात सूतजी महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झालं. आणि आगमन झाल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य करण्यासाठी सगळे जण उभे झालेले आहेत. बघा, जो पूर्ण आहे, स्वाभाविक आहे, जो पूर्ण आहे तो बघत नाही की समोरचा व्यक्ती विद्वान आहे का तो मूर्ख आहे. त्याचा तो धर्म आहे, त्याचा तो धर्म आहे की आलेल्या व्यक्तीचं स्वागत करणं, आलेल्या व्यक्तीचं आदरातिथ्य करणं, आदर करणं. पण या ठिकाणी जे आले होते ना, ते साक्षात महानुभव असणारे जे संत आहेत ते म्हणजे सूतजी महाराज, जे वेद महर्षी व्यासांचे शिष्य आहेत, जे विद्वत्तेने प्रगाढ आहेत. वय लहान आहे परंतु अधिकार मात्र मोठा आहे. आणि मग त्या ठिकाणी सूतजी महाराजांचं त्या ठिकाणी
समस्त गणांनी स्वागत केलं, आदरा द्यावा. आदरा दिल्यानंतर यात माझं काही श्रेष्ठ नाही, जे काही आहे ते माझ्या गुरुदेवाचं आहे, पण तरी तुम्ही मला आदर दिला, हे तर सत्य आहे. याच्या पलीकडे तर काही सत्य होऊ शकत नाही. परंतु त्या ठिकाणी सर्व शौनकादी ऋषी सूतजी महाराजांना त्या ठिकाणी विचारतायत. काय विचारतायत? सुताख्यायी रसासारम मम कर्ण रसायनम. आता इथं तर खरी चर्चा सुरू झाली. काय चर्चा झाली? शौनकादी ऋषी त्या ठिकाणी सूतजी महाराजांना म्हणतात, हे महाराज, सूर्याच्याही समान आणि सूर्याच्याही पलीकडे जे ज्ञानाने प्रगाढ आहेत, कृपया करून महाराज तुमचं ते ज्ञान, तुमच्या त्या ज्ञानाचं तेज थोडं तरी आमच्यापर्यंत पोहोचू द्या. कथासार सांगा. काय मागितलं? काय सांगितलं? काय मागितलं? कथासार सांगा. कारण या कलियुगामध्ये व्यस्त असलेले जे लोक आहेत ना, त्यांना जे काही पाहिजे असेल ते थोडक्यात पाहिजे असेल. या कलियुगातली जी लोक आहेत ना, त्यांना 7-7 जन्म तर तपश्चर्या करणं नाही जमणार, परंतु 7 दिवस मात्र ते मोठ्या प्रेमाने देतील. पण तरी आता थंडी सुरू असल्यामुळे बरोबर 7 दिवस मात्र ते मोठ्या प्रेमाने देतील. मग अत्यंत कमी क्षणामध्ये आणि या 7 दिवसामध्ये असा काहीतरी उपाय द्या की तो उपाय दिल्यानंतर त्या उपायाद्वारे आपला उद्धार करून घेण्यासाठी सगळे लोक समर्थ असतील. आणि मग सूतजी महाराजांना खूप आनंद झाला. त्यांनी वेदमहर्षी व्यासांना तर पहिल्यांदा प्रणाम केला आणि मग त्यांना एक अद्भुत कथा सांगितली. पण पहिल्यांदा तर ही कथा देवर्षी नारदांनी श्रवण करून मग सर्वांना प्रदान केली. परंतु शौनकादी महामुनींना त्यांना तर मोठं आश्चर्य वाटलं. कारण केवळ एका क्षणी गोधूम कालापर्यंत थांबणारे देवर्षी नारद, त्यांनी ही कथा कधी श्रवण केली आणि कशासाठी श्रवण केली, त्याची कथा इथून प्रारंभ होतीये. देवर्षी नारद महाराज पृथ्वीला उत्तम ग्रह समजून भ्रमण करण्यासाठी पृथ्वीवरती आले. आल्यानंतर त्या ठिकाणी सर्वत्र पाहतायत, हरिक्षेत्रम, कुरुक्षेत्रम, सेतुबंधनम, सगळीकडे पाहिलं, सर्वत्र फिरले. परंतु फिरता फिरता पुढे एक विचित्र दृश्य दिसलं. यत्र घोरेर कलियुग. कलियुगाचा जो प्रभाव आहे सर्वत्र सर्व मनुष्यांवरती आहे. आणि उदरम भरणो जीवा, उदर भरण्यासाठी, पोट भरण्यासाठी नको ते अशा प्रकारचं कृत्य करतायत, वर्तन करतायत, योग्य वागत नाहीयेत. एकमेकांमध्ये आनंद नाही, प्रेम नाही, शांती नाही. आणि मग देवर्षी नारद महाराज जरा चिंतातूर झाले. आणि पृथ्वीचं भ्रमण करता करता देवर्षी नारद महाराजांनी ठरवलं की किमान चला आपण वृंदावनला तरी जाऊन येऊ, जरा भक्ती राणीचं दर्शन होईल. आणि म्हणून वृंदावनापर्यंत आले आणि पाहतायत तर काय, एक युवती, 2 वृद्ध पुरुष आहेत, कडेना बसले आहेत, पडलेले आहेत. आजूबाजूला अनेक स्त्रिया आहेत. ती तरुण युवती ती रोदन करतीये, रडतीये, डोळ्यातून अश्रुधारा वाहतायत. अनेक स्त्रिया तिचं सांत्वन करतायत. एक गोष्ट तर आपण नक्की धरून चालायला पाहिजे की आपल्या डोळ्यातून पडणारे जे अश्रू आहेत, ते अश्रू जर का भौतिक सुखासाठी असतील ना, तर ते अश्रू आपल्याला भगवंतापासून कोसो दूर नेतात. आणि भक्ती करता डोळ्यातून येणारे अश्रू भक्तीसाठी, त्या भावामध्ये, त्या आनंदामध्ये जर डोळ्यातून अश्रू येत असतील तर त्या अश्रूंसाठी तर स्वर्गातले देवी देवता सुद्धा वाट पाहत असतात. श्रीमद भागवत कथा वार्ता सुरू झाली. आणि ते श्रीमद भागवताचं त्या ठिकाणी शुकदेवांना ती कथा व्यास महर्षींनी प्रदान केली. शुकदेवांनी जेव्हा परीक्षित राजाला ही कथा प्रदान केली, त्यावेळेस त्या ठिकाणी काही देव आपल्या हातामध्ये
सुधाकुंभ नावाचा कलश घेऊन आले. सुधाकुंभ गृहीत्वैव देवास्तत्र समागमन. सुधाकुंभ नावाचा कलश हातामध्ये अमृताचा कलश घेऊन आले आणि त्या देवतांनी त्या ठिकाणी शुकदेवाला विनंती केली की महाराज कृपया करून हे अमृताचं पान आपण परीक्षिती राजाला करावं आणि हे श्रीमद भागवत अमृताचं पान तुम्ही आम्हाला करावं. तेव्हा मात्र शुकदेवजी महाराज त्यांच्याकडे पाहतात. ओ का चकोमणी, अरे काचामध्ये आणि मण्यामध्ये जसं अंतर आहे, काचेची आणि मण्याची तुलना जशी होऊ शकत नाही तशी श्रीमद भागवताची आणि स्वर्गातील अमृताची तुलना होऊ शकत नाही. आणि मग पहिल्यांदा तर परीक्षित राजाला विचारलं, हे अमृत ज्याला द्यायचं आहे त्याला तर पहिल्यांदा विचारलं, पण विचारण्याच्या हेतूने एक परीक्षित राजाची परीक्षाही करून घेतली की त्यासाठी श्रीमद भागवत प्राप्त करून घेण्यासाठी राजा परीक्षित समर्थ आहे का, त्या पात्र तो आहे का, महाराज तुम्हाला काय पाहिजे विचारलं. तेव्हा परीक्षित राजाने फार सुंदर उत्तर दिलं. क्षणे पुण्य मृत्यू लोके विशंती. काय उत्तर दिलं? क्षणे पुण्य मृत्यू लोके विशंती. कधीपर्यंत आपण बँकेतून पैसे काढू शकू? कुठपर्यंत बँकेतून पैसे निघतील? जोपर्यंत आपली ठेव त्या ठिकाणी आहे, आपली रक्कम त्या ठिकाणी जमा आहे, तोपर्यंतच आपण पैसे काढू शकतो. पण एकदा का रक्कम संपली, पुण्याचंही तसंच आहे. किती जरी पुण्य मिळवलं तर शेवटी काय भेटेल? स्वर्ग सुख. जे काही असो, स्वर्ग सुख, त्याला आपण नाव दिलं स्वर्ग सुख. परंतु कुठपर्यंत? जोपर्यंत पुण्याचा साठा आहे तोपर्यंत आपल्याला अनेक सुख मिळतील. परंतु एकदा का पुण्याचा साठा संपला की पुन्हा पाठवल्या जाईल, पुन्हा तेच क्षणे पुण्य मृत्यू लोके विशंती, ज्याप्रमाणे भगवद्गीता सांगते. आणि मग पुन्हा सुरुवात पहिल्यापासून. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शरणम. अरे याच्या पलीकडे पण काहीतरी आहे, याच्या पलीकडे पण काहीतरी आहे. हे श्रीमद भागवतामृताचं पान तुम्ही मला करून द्या. मला श्रीमद भागवताचं अमृताचं त्या ठिकाणी सेवन, श्रीमद भागवत अमृत मला पाहिजे. परीक्षिती राजाने त्या ठिकाणी श्रीमद भागवत अमृत मागितल्यानंतर मात्र ब्रह्माजींना आश्चर्य वाटलं थोडं, कारण अमृत नाही म्हटले आणि श्रीमद भागवत कथा मागितली. थोडं आश्चर्य वाटलं. तराजू लावला ब्रह्माजींनी आणि तराजू लावल्यानंतर एका परड्यामध्ये सर्व दान, सर्व कर्म, सर्व तप ठेवलं आणि दुसऱ्या परड्यामध्ये श्रीमद भागवत ठेवलं. पण आश्चर्य हे की श्रीमद भागवताचा परडा भारी पडला आणि ब्रह्माजींना आश्चर्य वाटलं. ब्रह्माजीने साष्टांग दंडवत श्रीमद भागवताला दिला. देवतांनी विचार केला की या संपूर्ण जगाच्या उत्पत्तीचं कारण जे आहे ते ब्रह्माजी आहे आणि ब्रह्माजींनी ज्याला साष्टांग दंडवत दिला ते कोण आणि ते काय विचारलं. तेव्हा ब्रह्माजींनी सांगितलं, उत्तर दिलं, देवता हो, हे तर साक्षात ब्रह्म आहे, हे तर साक्षात परब्रह्म आहे. दर्शन घेतलं आणि तीच श्रीमद भागवताची कथा वार्ता या ठिकाणी चालू आहे. नारद मुनींनी, देवर्षी नारदांनी ती स्थिती बघितली आणि ती स्थिती बघितल्यानंतर खरा विद्वान तर तो आहे की त्याचा स्वभाव असा आहे की एकतर तो सुरुवात करत नाही आणि जर सुरुवात केली तर ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. खरा विद्वान तर तो आहे की त्याचा स्वभाव आहे म्हणा, त्याचं लक्षण आहे म्हणा, की एकतर सुरुवात करत नाही आणि सुरुवात केली तर ते पूर्ण होईपर्यंत संपत नाही, थांबत नाही. खरा मूर्ख तर तो आहे, खरा मूर्ख तर तो आहे, याच्या उलट. बरोबर ना? देवर्षी नारद महाराजांनी त्या ठिकाणी ती भक्ती देवीची स्थिती पाहिली आणि देवर्षी नारद महाराज त्या ठिकाणावरून निघाले. परंतु निघाल्यानंतर त्या युवतीने मात्र जी नदीच्या तीरावरती बसलेली होती, जी त्या यमुनेच्या तटावरती बसलेली होती, हाक मारली, हो साधू,
हो हो साधुषणम तिष्ठ मनश्चिंतामपि. त्या ठिकाणी हे साधू तिष्ठ, थांबा जरा थांबा, माझं दुःख दूर करा. देवर्षी नारदांनी त्या युवतीकडे पाहिलं आणि सांगितलं की ज्या भगवंताचं चरण चिंतन केल्याने सगळे सुखी होतात, सगळ्यांचं दुःख नष्ट होतं. केवळ त्या भगवंताचं चरण चिंतन कर, श्रीकृष्ण स्मरण कर, तुझं दुःख दूर होईल. तेव्हा मात्र भक्ती म्हणाली की हे तर मी करेन, हे तर सगळं मी करेल महाराज, परंतु मला माहिती आहे की बाळ ध्रुवाला दिशा देणारे आपणच ना, भक्त प्रल्हादाला गर्भामध्ये संस्कार देणारे आपणच आहात, अनेकांना आपल्या भक्तीद्वारे फार सुंदर सुंदर दिशा देणारे आपणच आहात. आणि मला माहिती आहे, मला कळालं आहे तुम्ही कोण आहे, की माझं दुःख आपणच नष्ट करू शकता, आपणच नष्ट करू शकता महाराज. मला माहिती आहे तुम्ही कोण आहे. जरी तुम्ही मला ओळखलं नसलं तरी मी आपणाला जरूर ओळखते. माझा परिचय आहे, मी भक्ती आहे. आणि माझ्या बाजूला बोललेले हे जे वृद्ध पुरुष आहेत ते ज्ञान आणि वैराग्य हे माझे पुत्र आहेत. ते वृद्ध आहेत आणि मी तरुण आहे, मी त्यांची माता आहे, मी भक्ती आहे. हे सगळ्या कथा आहेत ना, केवळ तार्किक दृष्ट्या न बघता एक तत्व दृष्टीने बघायला पाहिजे. या ठिकाणी भक्ती म्हणजे बघा तुम्ही, जो भक्तीसाठी आहे ना, तो भक्तीचं आचरण करायला तयार आहे, तो भक्ती मार्गावरती प्रवृत्त प्रशस्त व्हायला तयार आहे. परंतु जर ज्ञान वैराग्याचा मार्ग सांगितला, ज्ञान वैराग्याचा मार्ग दाखवला, भरपूर सांगितलं तर मात्र त्यापासून दूर पळून जातात. कारण बऱ्याचदा ज्ञान आणि वैराग्याला आपण समजलंच नाही ना, तो भ्रम आहे आपल्यामध्ये. ज्ञान हे श्रेष्ठच आहे, पैशापेक्षा श्रेष्ठ काय? ज्ञान श्रेष्ठ आहे, सर्व मान्य आहे ना, तुम्हाला मान्य आहे ना? पैशापेक्षा श्रेष्ठ काय आहे? ज्ञान आहे, बरोबर ना? अर्थातच, कारण ज्ञान आपलं रक्षण करतं, परंतु पैशाचं रक्षण आपल्याला करावं लागतं. ज्ञान आपलं रक्षण करतं, पण पैशाचं रक्षण आपल्याला करावं लागतं. त्यामुळे श्रेष्ठ काय आहे? ज्ञान आहे. आणि याही पेक्षा अजून तुम्हाला मी सुंदर सांगेल, एका भाषेत, एका वाक्यामध्ये ज्ञानाचा पूर्ण अर्थ मी तुम्हाला सांगू इच्छिते की ज्ञान हे दुसऱ्याची पीडा समजण्यासाठी आहे. ज्ञान हे दुसऱ्याची पीडा समजण्यासाठी आहे. जे ज्ञान दुसऱ्याची पीडा समजू शकत नसेल त्याला ज्ञान म्हणता येणार नाही, त्याला विद्वत्ता म्हणता येणार नाही. म्हणून हे ज्ञान आहे. त्यानंतर वैराग्य आणि त्याग यामध्ये भरपूर अंतर आहे. कारण हातातून जे सुटतं त्याला त्याग म्हणतात, परंतु जे हृदयातून सुटतं त्याला वैराग्य म्हणतात, त्याला खरं वैराग्य म्हणतात. जे हृदयातून सुटतं आणि सोडणे याच्यामध्ये फरक आहे. सोडण्यावरती तर मी विश्वास नाही ठेवणार, सुटणं महत्वाचं आहे. बरेच लोक जर अशी म्हणत असतील ना, आम्ही संसार सोडला, याचा अर्थ असं समजायचं की त्यांचा त्याग, त्यांचा वैराग्य, त्यांचं अजून अर्धवटच आहे. कारण या मार्गावरती चालत असताना काही सोडण्याची गरज पडत नाही, आपोआप सुटतं. ते आपोआप सुटायला सुरुवात होत असते, सोडण्याची गरजच पडत नाही. जे जैन मंडळी आहेत ना, जैन मंडळी तुम्ही आपण पाहिलं असेल, त्याच्यामध्ये एक संप्रदाय आहे दिगंबर संप्रदाय. मग हा दिगंबर संप्रदाय काय आहे तर त्याला असं ओळखलं जातं की हे लोक काय करतात, अंगावरती वस्त्र परिधान करतात आणि त्यानंतर ते वस्त्र आपोआप सुटायला सुरुवात होते. ते सोडण्याची गरज राहत नाही, ते सुटतं. ते सोडण्याची गरज राहत नाही, वस्त्राचीही आसक्ती राहत नाही. हे त्यातलं तत्व आहे. तार्किक दृष्ट्या बघायची गरज नाही. म्हणून या ठिकाणी ही भक्ती देवी अत्यंत दुःखी आहे
आजूबाजूला पडलेले तिचे ते 2 वृद्ध पुत्र आहेत. खरं तत्वदृष्ट्या वृद्ध म्हणजे ज्ञान वैराग्याला कोणी विचारत नाहीये. भक्ती मार्गाचं तर सगळे आचरण करतायत. भक्ती मार्ग सोपा आहे ना, सरळ आहे, साधा आहे. ज्ञान वैराग्याला कोणी विचारत नाहीये, कारण ते थोडं कठीण आहे, अवघड आहे. आणि मग अनेक त्या ठिकाणी दुःख घालवण्यासाठी देवर्षी नारदांनी ब्रह्मसूत्र वाचली, भगवद्गीता वाचली, अनेक कथांचं त्या ठिकाणी पारायण केलं, परंतु कुठलाही फरक पडत नाहीये. ते 2 वृद्ध पुत्र वटत नाहीयेत, जागृत अवस्थेला जात नाही, जागृत होत नाहीत, त्यांच्यामध्ये चैतन्य येत नाहीये. सगळं करून पाहिलं परंतु फरक पडत नाहीये. आता काय करायचं? पण एवढ्यात एक फार सुंदर आवाज आला, सत्संग. सत्संगाशिवाय याचं उत्तर मिळणार नाही, अशी आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणी झाल्यानंतर सत्संग जीवनामध्ये का केला पाहिजे? कारण सद्गुरू हे आपल्याला सत्संगामध्ये रज प्रदान करतात. काय प्रदान करतात? रज प्रदान करतात. आतापर्यंत आपण फक्त एकच रज ऐकला असेल, रज, तम आणि सत्व. हा एवढाच रज आपल्याला माहिती आहे. पण खरा रज कोणता रज आहे? तो ती रज प्रदान करतात की ती रज जर सत्संगामध्ये संतांनी आपल्याला प्रदान केली, ती रज जर आपल्या दृष्टीमध्ये आली तर त्या दृष्टीतला द्वैत भाव संपून जातो आणि अद्वैत भाव दृष्टीमध्ये निर्माण होतो. अद्वैत भाव सगळीकडे अद्वैत दिसायला सुरुवात होते. अद्वैत म्हणजे भेद राहत नाही. कुछ ना भेद रहा अब मन में. कथा करणारे ही नारायण, ऐकणारे ही नारायण, आणि ज्याची कथा होते तोही नारायण. यहाँ नारायण वहाँ नारायण, यहाँ नारायण वहाँ नारायण. श्रीमन नारायण नारायण नारायण, श्रीमन नारायण नारायण नारायण.
मुझ में नारायण श्रीमन नारायण नारायण नारायण। बस ती दृष्टी प्रदान करण्यासाठी श्रीमद भागवत कथा आहे आणि ती दृष्टी ती फक्त आपल्याला या ठिकाणी मिळत असते। मी तर सांगेल, मी तर अवश्य सांगेन की जगामध्ये जी ही काही नकारात्मकता आहे ते केवळ द्वैत बुद्धीमुळे आहे आणि या जगामध्ये जी ही काही सकारात्मकता असेल ती अद्वैत दृष्टीमुळे आहे। ती अद्वैत दृष्टी, ते रज आपल्या दृष्टीमध्ये येण्यासाठी सत्संग करावा लागेल। याचं उत्तर फक्त एकच आहे। तेव्हा देवर्षी नारदांनी विचार केला की असं सत्संग तर काय असं जागेवरती बसल्या बसल्या थोडीच होणार आहे, थोडंसं जावं लागेल, फिरावं लागेल। आणि मी सांगेल तुम्हाला की फिरलं पाहिजे, अवश्य फिरलं पाहिजे। जर समजा एखादा संत मिळत असेल, एखादा सत्संग होत असेल, आपल्याला घडत असेल तर फिरणं हे अगदी बरोबर आहे। परंतु भरपूर फिरल्यानंतर थांबणं हेही तितकंच गरजेचं आहे। आले लक्षात? फिरणं महत्वाचं आहे, परंतु फिरल्यानंतर एका तत्वात थांबणं तेही गरजेचं आहे, महत्वाचं आहे। आणि म्हणून देवर्षी नारदांनी विचार केला आणि आता देवर्षी नारद निघाले। मग थांबलं पाहिजे, क्योंकि विश्राम में ही राम है की नाही? तुमचा माझा परिचय नाही असं नाही, तुमचा माझा परिचय आहे। जसे एखाद्या गावामध्ये गेल्यानंतर पहिल्या दिवशी थोडंसं ओळख व्हायला, थोडंसं परिचय व्हायला वेळ लागतो, पण इथं असं काहीच नाहीये। मी तुम्हा आपणा सगळ्यांचीच आहे की नाही? या ठिकाणी मी बऱ्याचदा येऊन गेलेली आहे। मग या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि चर्चेतून संवाद होतो। ज्याच्यातून काहीच भेटत नाही त्याला वाद म्हणतात आणि ज्याच्यातून काहीतरी निर्माण होतं त्याला संवाद म्हणतात। म्हणून या ठिकाणी आपला हा संवाद आहे, चर्चा आहे, फक्त सहभागी तरी होणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। मग संवादासाठी एक उत्कृष्ट ग्राहक समोरून चालत येत आहे, सनकादिकांनी पाहिलं। परंतु आश्चर्य असं वाटलं की ज्या देवर्षी नारदांना आनंद मूर्ती म्हणून ओळखलं जातं, आज त्या देवर्षी नारदांच्या मुखावरती चिंता आहे। मोठं आश्चर्यच वाटलं। चिंता, चिंता आणि चिता यामध्ये काही फार जास्त अंतर नाहीये। चिता ही आडव्याला जळते, पण चिंता ही उभ्या उभ्या बसल्या बसल्या जळते हो। मी तुम्हाला सांगेल, आमचे गुरुवर्य म्हणायचे की जो चिंतन करते है भक्त कभी चिंता नहीं करते, भक्त कभी चिंता नहीं करते, चिंतन करते हैं, चिंतन करते हैं। परंतु त्या चिंतनासाठी या ठिकाणी येणं, सहभागी होणं, आपण सगळे मिळून सहभागी हो, नाही कोणी नसलं तरी पण आपण सगळे मिळून सहभागी तरी हो, सहभागी झालंच पाहिजे। आणि या ठिकाणी जर आपण आलो तर साक्षात श्रीकृष्ण रूपी आनंद तत्वाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी येईल। साक्षात आनंद तत्व या ठिकाणी प्रगट होईल जर आपण सहभागी झालो। त्या परब्रह्माचा अनुभव या ठिकाणी तुम्ही आम्ही सर्वजण करणार आहोत। आणि श्रीमद भागवत कथा आपण ज्या दृष्टीने पाहू, श्रीमद भागवत कथा आपल्याला ते प्रदान करतं। तुम्ही भागवत कथेला एक मित्र ह्या दृष्टीने पहा, श्रीमद भागवत कथेला मित्र ह्या दृष्टीने पहा, तर ती कधी आपल्याला मित्रासारखं गोड गोड बोलून समजवतेही। श्रीमद भागवत कथेला तुम्ही पिता समजा तर कधी ती पित्यासारखं रागवते देखील। भागवत कथेला तुम्ही माता समजा तर मधून ती रागवतेही आणि मधून ती ममत्वही प्रदान करते। भागवत कथेला तुम्ही एखादं लहान लेकरू समजा तर ती छोट्या छोट्या गोष्टीतून, फार सुंदर छोट्या गोष्टीतूनही आपल्याला आनंद देते। आणि श्रीमद भागवत कथेला एक महान तत्व समजा
तर हीच श्रीमद भागवत कथा आपल्याला आपल्या आत्मतत्वाची जागृती याच ठिकाणी करून देते. फक्त दृष्टी, आपण कुठल्या दृष्टीने पाहतोय हे महत्वाचं आहे. बस इथं येऊन बसणं महत्वाचं आहे. बस इथं येणं महत्वाचं आहे, सहभागी होणं महत्वाचं आहे. बस. आणि ही तर परंपराच आहे श्रीमद भागवताची. सहभागी होणं हे तर लक्षणच आहे. आणि मग मी तुम्हाला सांगेल की जेव्हा त्या ठिकाणी भरपूर असं पठण त्या ठिकाणी केलेलं आहे, तेव्हा सनकादिक महाराज त्या ठिकाणी म्हणतायत नारद महर्षींना की महाराज आपण चिंता करू नका. आपल्या मुखावरती चिंता दिसतीये, परंतु चिंता करू नका, चिंतन करा. भगवंताचं चिंतन करा. आपल्या मुखावरती ही चिंता शोभा देत नाही. आपल्याला तर आनंद मूर्ती म्हणून ओळखल्या जातं, पण आपल्या मुखावरती चिंता का सांगितलं? मग आतापर्यंत का एवढं सगळं पठण केलं, ब्रह्मसूत्र वाचले, अनेक ग्रंथ वाचले, तरी पण त्या ठिकाणी ते वृद्ध पुरुष दोन ज्ञान आणि वैराग्य का अजून उठले नाहीत? का नेमकं त्यांच्यामध्ये चैतन्य आलं नाही? ते का जागे झाले नाही आहेत? काही कारण असेल म्हणजे नाही कळालं. सनकादिकांनी सांगितलं महाराज याचं कारण एक आहे, याच्यावरती पर्याय फक्त एकच आहे की श्रीमद भागवत कथा कथन करा, श्रीमद भागवत कथेचं पारायण करा. हाच एवढा एक पर्याय आहे. ठीक आहे, तुमचं म्हणणं मला पटलं, परंतु ही भागवत कथा कुठं करायची? तुम्ही वृंदावनाला याल का? नाही नाही म्हटले, आम्हाला वृंदावनला यायची काहीही गरज नाही. तुम्ही काय करा, तिकडून ते येतील, भक्ती देवी येतील, इकडून आम्ही देखील येऊ. आम्ही जरा बद्रीनाथावरून थोडंसं खाली येऊ, ते जरा वृंदावनावरून थोडे वरती येतील, आणि ही भागवत कथा हरिद्वारला, हरि का द्वार, हरिद्वारला आनंद नावाचा एक तट आहे, त्या ठिकाणी आपण ही हरिकथा चिंतन करू. आणि मग श्रीमद भागवत कथा पान, श्रीमद भागवत कथेला सुरुवात झाली. आणि सुरुवात झाल्यानंतर त्या ठिकाणी ती हरिद्वारला चालू असलेली कथा, त्या कथेचा संकल्प या ठिकाणी येऊन पोचला. कुठं? ज्या ठिकाणी ज्ञान आणि वैराग्य वृद्धावस्थेमध्ये पडलेले आहेत, भक्ती देवीला आनंद झाला, कारण त्यात दोन ज्ञान आणि वैराग्य ह्या दोन्ही तिच्या पुत्रामध्ये आता चैतन्य निर्माण झाला. आणि ते दोन्हीही पुत्र उठले आणि नाचत नाचत त्या ठिकाणी आले, ज्या ठिकाणी ही श्रीमद भागवत कथा हरिद्वारला चालू होती. त्या ठिकाणी हे दोन्हीही वृद्ध पुरुष चैतन्य निर्माण झालं, नाचत नाचत त्या ठिकाणी आले. जय जयकार झाला, नमस्कार झाला, शंखनाद झाला, अभीर गुलाल त्या ठिकाणी उधळण्यात आला. आणि भगवंताच्या साक्षात चतुर्भुज मूर्तीचं दर्शन त्या ठिकाणी सर्वांना झालं. साक्षात आनंद तत्वाचा अनुभव त्या ठिकाणी सर्वांनी करून घेतला. आनंद सिंधू तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी प्रगट झालेला आहे, चतुर्भुज रूप त्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. भक्ती देवी त्या ठिकाणी नाचत नाचत आल्या. तिघे जण कोणीतरी पुढून येत आहेत, परंतु त्यांचा परिचय अन्य कोणालाही नव्हता. देवर्षी नारदांनी मात्र त्या तिघांनाही ओळखलं, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य. महाराज आम्ही कुठे बसू? तिघांनी नारद महर्षींना विचारलं, महाराज आम्ही कुठे बसू? तेव्हा आपण बघतो की रामकथा असेल तर हनुमानजीला आसन असतं, आणि श्रीमद भागवत कथा असेल तर परीक्षित राजाचं आसन असतं. रामकथेला हनुमानजीचं आसन पुढे टाकलं जातं, आणि श्रीमद भागवताला परीक्षित राजाचं आसन असतं. आणि मग त्या ठिकाणी परीक्षित राजाचं आसन परीक्षित राजासाठी त्या ठिकाणी केलं. देव ऋषी वगैरे सगळे बसलेले आहेत, परंतु ते भक्ती, ज्ञान आणि वैराग्य म्हणतायत आम्हाला कुठे स्थान आहे? तेव्हा देवर्षी नारद, साक्षात देवर्षी नारद त्या ठिकाणी त्या भक्ती देवीला उत्तर देतायत की भक्ती देवी, आम्ही तुम्हाला प्रार्थना करतो, तुम्हाला आसनाची गरज नाही, तुम्ही तर इथं उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये ज्ञान वैराग्य सहित जाऊन बसा. वाह. आणि
आणि मग त्या ठिकाणी भक्ती देवी ज्ञान वैराग्य सहित प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊन बसल्या। ज्या ठिकाणी श्रीमद भागवत कथा चालू असते ना, त्या ठिकाणी जो ह्या मंडपामध्ये प्रवेश करतो ना, त्याच्या हृदयामध्ये भक्ती ज्ञान आणि वैराग्य हे प्रविष्ट होत असतात। स्वाभाविक आहे। आपण जर आपल्या घरातल्या हॉलमध्ये बसलो तर आपली स्थिती काय असते? बसावं। आपण जर किचन मध्ये असलो, स्वयंपाकगृहामध्ये असलो तर आपली स्थिती काय असते? भोजन करावं। जर आपण विश्रामगृहामध्ये गेलो तर आपली स्थिती वेगळी असते, विश्राम करावा। काही लोक तर गेल्या गेल्याच विश्राम करतात। हे त्या ठिकाणचे ते तरंग आहेत, परंतु या ठिकाणी मात्र एकच तरंग आहे। इथं जो कोणी येईल तो ज्ञान वैराग्य आणि भक्तीने संपन्न होईल। फक्त इथं येणं गरजेचं आहे आणि साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद तर आपल्याला या ठिकाणी आल्यावर आपल्यावरती राहीलच। आणि या ठिकाणचे होमवर्क पण आहे। या ठिकाणी होमवर्क पण आहे। ही शाळा आहे बरं का। शाळेमध्ये जसं होमवर्क असतो ना, तसा या ठिकाणचा पण एक होमवर्क आहे आणि तो अत्यंत साधा आहे। अत्यंत साधा आहे की उद्यापासून येताना एकटं यायचं नाही, आपल्या सोबत 2 नवीन लोकांना घेऊन यायचं। 2 नवीन बरं का, 2 नवीन लोकांना घेऊन यायचं। कारण या ठिकाणी आल्यानंतर ज्या पुण्याचा अनुभव आपण करत आहोत, त्या पुण्याचा अनुभव इतरांनाही मिळावा, त्या पुण्याचा अनुभव इतरांनीही करावा। हा अनुभव मिळाल्यानंतर काय होतं ही कथा विश्राम देण्याच्या अगोदर मी तुम्हाला नंतर सांगणार आहे। परंतु या ठिकाणी भक्ती देवीचं दुःख नष्ट झालेलं आहे आणि भक्ती देवीला आनंद झालेला आहे। भक्ती जीवनामध्ये भक्ती पाहिजे, भक्ती सोबत ज्ञान आणि वैराग्य सुद्धा पाहिजे। परंतु त्या भगवान श्रीकृष्णाची भक्ती ही कशा पद्धतीने केली पाहिजे? मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। ओ मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। ओ मेरी लगी, ओ मेरी लगी, ओ मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। ओ मेरी लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने। क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, क्या जाने कोई क्या जाने, कोई क्या जाने। मुझे मिल गया, मुझे मिल गया, मुझे मिल गया मन का मीत ये दुनिया
भक्तवत्सल भगवान की जय। या ठिकाणी आपण कथा विश्राम करत आहोत। उद्या आपण अत्यंत सुंदर कथा पाहणार आहोत। उद्या आपण गोकर्ण उपाख्यान श्रीमद भागवत महात्म्यामध्ये पहिल्यांदा जे येतं गोकर्ण उपाख्यान, गोकर्णाची कथा आपण उद्या पाहणार आहोत। आणि बरेचच काही श्रीमद भागवतावरती कोणाचा अधिकार आहे याचं पण वर्णन आपण उद्या करणार आहोत। तरी उद्या थंडीला न घाबरता आपण या ठिकाणी यावं आणि श्रीमद भागवत कथेचा